नाही, अजित पवारांच्याकडे जाऊ देत, कुठे जाऊ देत, मूळ विषय असा आहे की बाबा सिद्दीकीच्या संदर्भात गेल्या 15-20 दिवसापासून सातत्यानं वावड्या होत्या. आता एवढंच आहे, कोण कोणाला जायला बंधन थोडी आहे. पण अनेक वर्ष ज्यांनी मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, अनेक वेळा आमदार, सिनियर काँग्रेस, त्याला जो मान सन्मान आयडेंटिटी जी मिळाली ती काँग्रेसमुळे मिळाली. आणि एक धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये राहणारा माणूस धर्मांध पक्षामध्ये जातो आहे, ज्याला जोड असती धर्मांधीची. अजित पवार म्हणजे काय स्वतःची पक्ष जरी असला तरी भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारे बाहुलेच आहेत. म्हणजे त्यांची डोर यांच्या हातातच आहे. हे तेवढंच आहे की कठपुतलींची डोर जशी असते, कठपुतली उभं राहायचं आणि मागून त्याला ऑपरेट करायचं, हे अशीच पद्धत आहे यांची सगळ्यांची आहे. ते शिंदे असू देत की मग अजित पवार असू देत, हे सगळे रडारवरची लोक आहेत. आणि यांच्याबरोबर जाऊन यांना जर वाटत असेल की आम्ही आता आणि दुसरी गोष्ट की ज्यांच्या मागे सेंट्रल एजन्सीचा ससेमिरा होता, चौकशा होत्या, नोटिसा आलेल्या होत्या, ते कारवाईच्या कक्षेत होते, अशी सगळी मंडळी स्वतःला वाचवण्यासाठी विचारधारा सोडून पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. आणि कोण गेला म्हणजे काही पक्ष घेऊन जातो असं नाही. विचारधारेला, आयडिओलॉजीला फार मोठी त्याला इम्पॉर्टन्स असतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जाऊन जनाधार कधीच गेला नाही. अजित पवार गेलेत म्हणजे शरद पवारांच्याकडून जनाधार जातो आहे असं अजिबात होत नाही. आणि शिंदेंनी जर शिवसेना फोडली म्हणून आजही जो उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रतिसाद मिळतो आहे, त्यातून लोकांच्या भावनाला ठेच पोचवणं आणि पक्ष फोडणं, पक्ष फोडणाऱ्यांची गती तीच होणार आणि जे फुटले त्यांची पण गती तशीच होणार. आणि येत्या दिवसामध्ये तुम्हाला ते दिसेल, लोकांच्या मनातील सुप्त राग जो आहे, आज ते भीतीमुळे बोलत नाही, पण उद्या मतदान पेटीच्या जाऊन मतदान कक्षात जातील, त्यावेळेस मात्र तो राग ते काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांची लायकी काय आहे ते मतदार दाखवल्याशिवाय राहणार नाही. इतक्या वर्ष तुमच्या पक्षात होते, त्यांच्या जाण्याने नुकसान काय होईल काँग्रेसचं? मला अजिबात वाटत नाही. कारण देशामध्ये ज्या पद्धतीनं मतासाठी धर्मांधतेचा वापर केला जातो, धर्माचा वापर, देवाचा वापर, धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचं काम जे चाललेलं आहे, विष पेरण्याचं काम जे चाललेलं आहे, ही जनता ओळखून आहे. ज्या पद्धतीनं हा देशामध्ये जे काही आत्ताच्या अलीकडच्या घटना तुम्ही पाहिलात, तर लोक विकासाच्या ठिकाणी विनाशाच्याकडे देश चालला आहे अशी लोकांची समजूत नक्की झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये ही मंडळी गेली तरी फार म्हणजे फरकच पडणार नाही. उलट उद्या या लोकांच्या हातात आमदारकीसुद्धा लागणार नाही, हे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जरी बाबा सिद्दीकी गेले असते तरी त्यांचा मुलगा आमदार जिशान सिद्दीकी अजूनही काँग्रेसमध्ये आहे. तुमचं काय त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे का? त्यांनी काँग्रेसमध्ये थांबावं असं तुम्हाला वाटतं की त्यांची काय भूमिका असेल? नाही, आम्ही बोलू. आता शेवट कसं आहे की कोणी पक्षातून जात असेल आणि ते सिटिंग आमदार आहेत, समजवण्याचा प्रयत्न करू. आता बापाच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याची तयारी असेल तर त्याला कोण रोखणार? पण आम्ही रोखण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न आम्ही त्यांच्याशी संपर्क करून करू. राज्यसभेची निवडणूक होणार आहे, चर्चा सुरू झाली आहे की भाजपकडून चौथा बेद देखील उमेदवार दिला जाऊ शकतो. काँग्रेसची काही मतं फुटू शकतात अशी पण चर्चा सुरू झाली. भाजपचं त्या अनुषंगाने प्रयत्न या सगळ्या वावड्या आहेत, अफवा आहेत. यातून काही फार निष्पन्न होईल भाजपच्या हाती लागेल असं नव्हे. सध्या म्हणजे ते फार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये या सगळ्या गोष्टी ते बोलत असतात. आणि स्वतः अनेक 2 पक्ष फोडल्यामुळे त्यांची होती नव्हती इबरतच गेलेली आहे. अशा वेळेस ते काँग्रेस इंटॅक्ट असल्यामुळे, काँग्रेस एकसंघ असल्यामुळे काँग्रेसला जी आता जनाधार मिळतो आहे, ताकद मिळते आहे महाराष्ट्रात, आणि काँग्रेसकडे बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन लोकांचा आहे, मतदारांचा आहे, त्याला छेद देण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात. आणि स्वतःचं पापावर पांघरून घालण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग ही मंडळी अशा वावड्या करून उठवून करत असतात. यातून मला वाटत नाही. आणि काँग्रेस हा एकसंघ आहे, राहील, आणि आम्ही संयुक्तपणे या सगळ्या निवडणुकीला पुढे जाऊ. वडीलवार साहेब, तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढत आहात. असं असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी असं म्हटलं की काँग्रेसला आपला वापर करून घेऊ नका, काँग्रेस आपला वापर करून मोठं होते, आपला पक्ष आपण मोठा केला. कुठेतरी चढावर दिसते पक्षामध्ये. नाही, भास्कर जाधव एक आमदार आहेत, त्यांची पक्षाची भूमिका असं समजता कामा नये.
अनेक पक्षामध्ये अनेक मंडळी अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात. त्यामुळे आम्ही त्याकडे गांभीर्यानं घेत नाही आणि उद्धवजी घेणार नाही. आम्ही चर्चा करून जे मंडळी हायकमांड ठरवते त्या पद्धतीनं ते होते. आता मी काही त्या संदर्भात आम्हाला आपसामध्ये कुठेही आमच्यामध्ये बेबनाव होईल अशा प्रकारचं वक्तव्य सगळ्यांनी टाळावं आणि या संकटाला जे भास्कर जाधवांचा पक्ष फोडला त्याला तुम्ही आता टार्गेट करा. या देशातील तानाशाही आणि हुकुमशाही संपवायची आहे. हा देश संविधानावर उभा राहिला पाहिजे. या देशातली लोकशाही टिकली पाहिजे. यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जो उपयुक्त असेल त्यांच्यासोबत जा, तुम्हाला विश्वास वाटत असेल तर. राज्यातील महाविकास आघाडीची जागा वाटपाची काय चर्चा आहे? कारण मागच्या काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत आले पण पुढं काही दिसलं नाही. फार काही घोळ नाही आमच्यामध्ये, फार काय आहे नाही. सगळं आता जागा वाटपाची सगळं चर्चा संपत आलेली आहे. एक 5-6 जागेचा तेवढा एक विषय आहे. पुढच्या बैठकीमध्ये तो पण संपेल आणि प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासोबत महाविकास आघाडी इंडियामध्ये असतील आणि त्यांच्याशी झालेली प्रथम फेरी ही अत्यंत सकारात्मक झालेली आहे. चांगली चर्चा झाली, हेल्दी चर्चा झाली आणि त्यांचंही मत जे आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीनं जे सरकार काम करते आहे म्हणजे मोदी सरकार, तर उद्याच्या दृष्टीनं या देशातील दलिताच्या हक्काचं संरक्षण होणार आहे का? या देशातील बहुजनांचं हक्काचं संरक्षण शिल्लक राहणार आहे का? या देशातील आरक्षण शिल्लक राहील का? असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नावर एकमात्र उपाय आहे, आपण आघाडी करून तानाशाही संपवणं आणि देशातील संविधानाचं संरक्षण करणं. जो कवच म्हणून एक संविधान आपल्या म्हणजे OBC SC ST या लोकांना जो मिळाला आहे तो कवच टिकवणं. तो कवच जर फुटला तर आम्ही सगळे खड्ड्यात पुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच त्यांचे विचार त्या पद्धतीचे असल्यामुळे आघाडी होण्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. पंतप्रधानांनी 2 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की NDA आगामी काळामध्ये 400 पारचा नारा देत आहे. त्या पार्श्वभूमीवर 400 पारच्या पुढे जागा येईल. असं असताना आता काही सर्वे समोर आलेले आहेत. त्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं म्हणजे भाजप आणि शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन 39 जागांपेक्षा जास्त जागा निवडून असा सर्वेचा अंदाज. तुम्ही कसं बघताय सर्वे? नाही, काही चुकून मिसप्रिंट झालेली दिसते. त्यांना 18 जागेच्या वर मिळत नाही आहे. 30 जागा महाविकास आघाडीला मिळत आहे. त्यामुळं ते फुगवून सांगत असावे किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे. छापलेलं चुकीचं आलं असावं. सर्वेही कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा. पण महाराष्ट्रामध्ये मात्र एकतर्फा सगळं वातावरण आहे, वन साईड वातावरण आहे. आणि जे एकूण वातावरणातून दिसतं आहे 10 पैकी 7 लोक युतीच्या विरुद्ध आणि भाजप अलायन्सच्या विरुद्ध आत्ता बोलताना दिसत आहे. त्यामुळे हे 38 जागा वगैरे आता पहिले म्हणे की हम 45 आता 38वर आले. पुन्हा महिनाभर थांबा, आचारसंहिता वगैरे येऊ द्या, ते आपणच म्हणतील की 18पेक्षा आम्ही जिंकणार नाही. वडेट्टीवार साहेब, महायुती जरी एकत्र आहेत असं वारंवार सांगितलं असलं तरी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी खतखत व्यक्त केलेली. त्यांनी म्हटलं की पक्षाचे एवढे झाले की कार्यकर्ते सांभाळणं खूप मुश्किल होऊन गेले. तर कशाला घुसलात तुम्ही? म्हणजे तुम्हाला चांगली तुमचा पक्ष एकत्र होता. आता एका पक्षाचे 2-2 शकलं झाले. आता पूर्वी 3-4 पक्ष होते, आता 4चे 6 झाले. 2 पक्ष फुटून 2 पक्षाची वाढ झाली. आणि हे काही हे सत्तेसाठी गेलेले आहेत. हे काही सत्ता आणि संपत्ती हे सर्वोच्च आहे यांच्यासाठी. यांना विचार नाही, आयडियॉलॉजी नाही, लोकांचं हित नाही. यांना अधिकाधिक काय मिळवता येईल हा एकमेव उद्देश ठेवून ही मंडळी फुटलेली आहेत. चौकशीच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी फुटलेली आहेत. स्वतःचं पापलक्षण करण्यासाठी फुटलेली आहेत. आणि अशा व्यक्तींच्याकडून अपेक्षा काय? मी पहिल्यांदाच म्हणालो होतो की या सरकारमध्ये आता ज्यावेळेस शिंदे आले आणि अजितदादा आल्यानंतर शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. शीतयुद्ध आता शस्त्रामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता एकमेकावर शस्त्र उगारण्याचं काम सुरू झालं आहे. भविष्यात हे एकमेकावर बांब टाकतील आणि एकमेकाचा जीव घेतील. हे फार दिवस वाट बघायची गरज पडणार नाही. पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे महाविकास आघाडीची बैठक आणि लवकरात लवकर हे संपूर्ण विषय संपवून आम्हाला मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघात वाट्याला आलेल्या कामाचं गती वाढवायची आहे, जोरात सुरू करायचं आहे. तसं आम्ही सर्व सुरू केलेलं आहे. BLAच्या बैठका सुरू झाल्यात, विधानसभा क्षेत्रवाईज मेळावे सुरू झालेत आमचे. आणि मला तरी वाटतं की आत्ताच्या स्टेजला महाविकास आघाडीची बैठक सकारात्मक ज्या बैठका झाल्या त्यामध्ये कुठेही असं
जागा वाटपावरून तेढ निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि पुढच्या बैठकीमध्ये हा विषय संपलेला असेल, सर्व जागांचा विषय संपला असेल आणि आम्ही जोमानं पुन्हा कामाला लागू. पुढच्या आठवड्यामध्ये हे सगळे विषय मला मार्गी लावायचे. नितीश कुमार ममता बॅनर्जींची भूमिका पाहिलेली आहे, परंतु आम्ही ऐकलं की मुंबईमध्ये मोठे इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. आघाडीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असणार आहे का, रॅली असेल का आणि टायमिंग काय असणार? ना असे दोन प्रभाव होते की मधामध्ये अलायन्स आघाडीची इंडियाची बैठक घ्यावी, संयुक्त बैठक. ती पूर्वी नागपूर किंवा नागपूरला तर एक बैठक आमची पक्षाची झाली, पण धुळे नंदुरबार या भागात घ्यावी. आता आमच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे असा विचार सुरू आहे की आपण राहुलजींची यात्रा संपते, समारोपाचा कार्यक्रम जो असतो, समारोपीय रॅलीच्या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमालाच इंडिया आघाडीचा बैठकीनं मेळाव्याने यात्रेची समाप्ती करावी अशी चर्चा आमच्या स्टेट लेवलला काही इंट्रॅक्शन आलेत आणि सेंट्रल लेवललाही सुरू आहे. तर यातून मला असं अपेक्षित आहे की राहुलजीच्या यात्रेची समाप्ती ही इंडिया आघाडीच्या बैठकीने होईल, म्हणजे की मुंबईला होईल. परंतु लोकसभा निवडणुकीचा नारळ जो आहे तो इंडिया आघाडीचा मुंबईमध्ये फुटणार असं तुम्ही म्हणताय, कारण त्याच दरम्यान आचारसंहिता पण आचारसंहिता लागण्याची शक्यता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही गृहीत धरलेला आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर नारळ मुंबईतूनच फोडला जावा. आर्थिक राजधानी देशाची मुंबईतून देशभरामध्ये मॅसेज जातो आणि महाराष्ट्रामधले तीनही घटक पक्ष मुंबईमध्ये एकत्र येण्यासाठी सोपं जातं. मुंबईतून हा जर आम्ही एकतेचा विचार आणि संदेश दिला तर तो देशभर पसरून आघाडीला मदत होईल, इंडियाला मदत होईल. अशा प्रकारची एकूण त्या ठिकाणी व्यूहरचना आहे. सर, ये हिंदी में हम जानना चाहेंगे कि जो इंडिया आघाड़ी की मीटिंग होगी वो मुंबई में भी होने वाली है क्या, उसका टाइमिंग जो है वो क्या होगा? नहीं, देखिए इंडिया आघाड़ी की बैठक मुंबई में होगी क्या, इसके बारे में चर्चा चल रही है. और बीच में हम लोग नंदुरबार धुले इस एरिया में इंडिया आघाड़ी की बैठक लेने की बात चल रही थी. नागपुर में पार्टी की बैठक स्थापना दिन की हो गई थी. अभी ऐसा सूर है कि राहुल जी की यात्रा की समाप्ति जो होगी तो उसको ही इंडिया आघाड़ी के रैली में परिवर्तित किया जाए और वहाँ मुंबई में ही ये रैली, बड़ी रैली की जाए, इंडिया आघाड़ी की रैली हो और वहाँ पे सब नेतागण वहाँ उपस्थित रहे और पार्लियामेंट का चुनाव जो है, लोकसभा का चुनाव का बिगुल भी मुंबई से पुकारा जाए. ये चर्चा अभी हाईकमान के पास में अभी अंतिम निर्णय नहीं हुआ है. कब हो गई है? लगता है कि जल्दी होगा. अभी एक 8-10 दिन में इसकी घोषणा होने की अंदाजा है. लेकिन ये रैली कब होगी? मार्च में होगी या मार्च में जब समाप्ति हो सकता है कि 4 दिन पहले भी ये प्रोग्राम ख़त्म हो जाएगा रैली का. वो बीच में जो चल रहा था तो 14 तारीख की समाप्ति है, वो 10-12 तारीख के बीच में भी होने की संभावना है. ये अभी निश्चित नहीं है, पर ये पीरियड में 10 से 12 के बीच में अगर होता है तो उसी पीरियड में मुंबई में 10 मार्च के आसपास या 10 से 14 मार्च के आसपास ये सभा होने की अपेक्षा है. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.